गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या वास्तव्याबाबतचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। 6 खाटांवर तब्बल 19 विद्यार्थ्यांना राहावं लागत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वीज आणि भोजनाच्या सुविधांबाबत देखील गंभीर प्रश्न उपस्थित झाले। या सगळ्या प्रकाराची आमदार रामदास मसराम यांनी अचानक पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। भाकरोंडी इथल्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेणारे 268 विद्यार्थी असून त्यापैकी 238 विद्यार्थी वसतिगृहात राहतात, तर परिसरातील एकलव्य निवासी शाळेतील 267 विद्यार्थ्यांसह एकूण 505 विद्यार्थ्यांना केवळ 40 खोल्यांमध्ये राहावं लागतंय। मध्ये 19 जण राहायचे। पाणी प्यायचं येत नाही सर, तर क्वार्टर आणायला जावं लागते सर रामधून। तर एका मुलाला काही साप गी विंच चावला तर याचा जिम्मेदार कोण राहायचं? आम्ही 6 वर्गातले मुलं आम्ही या रूमात राहायचो। या रूमात जास्तीची मुलं आहेत, आम्हाला झोपायला जागा नसते। या रूमात दुसऱ्या रूमामध्ये शिफ्ट व्हा म्हणून या रूमातल्या मुलांना पण दुसऱ्या रूमात जात नाही। आम्ही इथे 14 जण आहोत, किती 6 बेड आहेत। आज लौकी आहे तर उद्या ढेमसा असा भेटतं सर, आणि तिखट जास्त टाकतात, छातीमध्ये आग पेटते सर। 4-5 वर्ष झाले जनरेटरची सेवा नाही सर। लाईट गेल्यावर अंधारातच राहतो सर आम्ही। अभ्यास नाही सर, मग दुसऱ्या दिवशी सर शिवाय होतो। एकूण 268 विद्यार्थी शिक्षण घेतात या सत्रामध्ये, आणि इथे MRS एकलव्य गेवर्धा ही शाळा इथे स्थित असल्यामुळे एकूणच अशा तऱ्हेची म्हणजे निवास व्यवस्थेसाठी फार मोठी अडचण भासत आहे। तळ्याच्या काठावर जी विहीर आहे तिथून जे पाणी सप्लाय होतं ते पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे सध्या आम्ही पाणी परीक्षणासाठी नमुने पाठवलेले आहेत। सर, आपल्याकडे मच्छरदाणी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पुरवण्यात आलेलं आहे। 230 मच्छरदाण्या पुरवलेले आहेत। त्यांना मच्छरदाण्या लावता येत नाही, आणि त्याच्यामुळे त्या मुलांनी तक्रार केली की आम्हाला ह्या मच्छरदाण्यामुळे आम्हाला इथे सफिशियंट वावरता येत नाही।